जय महाराष्ट्र। चला जाऊया आपण पनवेल महानगरपालिकेच्या लॉजिंगवरती। लॉजिंग अँड बोर्ड पनवेल महानगरपालिकेने 5 स्टार हॉटेल सारखा बांधलेला आहे आणि त्याच्या सुविधा काय काय ते आपण बघूया। या लॉजिंग मधला हे आहे बाथरूम। हे बघा लॉजिंग मधले बाथरूम। तुम्हाला जेवण बनवायचं असेल तर हे किचन आणि हा बेड। ही पनवेल महानगरपालिकेने बाथरूम बांधलेला नसून एक प्रकारचा लॉजिंग खोललेला आहे। या लॉजिंग मध्ये कोणा यायचं असेल हा रिसेप्शन रूम आहे। हा रिसेप्शन रूम आणि या लॉजिंग मध्ये जर यायचं असेल तर संबंधित ठेकेदार किंवा ही लोक जे कामाला आहेत त्यांच्याशी संपर्क साधावा। या पालिकेने बांधलेल्या बाथरूमचा अनाप खर्च करून लोकांच्या कराचा दुरुपयोग करून हे बाथरूम जे बांधलेत याचा दुरुपयोग हे अधिकारी वर्ग करून घेत आहेत। एका पनवेलच्या सार्वजनिक बाथरूम मध्ये आता नव्याने झालेली ही घटना तरी सुद्धा त्यांचे कान उघडत नाही। अधिकारी फक्त कॉन्ट्रॅक्ट करायचे काम करतात आणि तो कॉन्ट्रॅक्ट देखभालीचा काढल्यानंतर कुठलाही अधिकारी आणि ठेकेदारी हा कुठला बघायला येत नाही। पण आता याच्या पुढे वरती टेरिस आहे। पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तांना सांगतो वरती अजून 4 रूम पडतील, त्या रूम पाडा आणि हा बाथरूम नव्हे तर लॉजिंग भाड्याने द्या। ते भाड्याने दिल्यानंतर पनवेल महानगरपालिकेला चांगला रिन्युअल प्राप्त होईल। जेवढे असे बाथरूम आणलेत ते सर्व आपण लॉजिंग अँड बोर्डिंगच्या नावाने देऊन टाका ही आमची विनंती आहे। जय महाराष्ट्र।